वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने जळगाव येथील खान्देश सेंट्रलच्या मैदानावर रविवारी पतंगोत्सव आयोजित केला होता। गिरीश महाजन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, महापौर सीमा भोळे, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी महापौर नितीन लड्ढा, विष्णू भंगाळे इत्यादी राजकीय मंडळींची ही जत्रा भरली होती। नियोजित वेळेपेक्षा उशिरा का होईना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मैदानात पोहोचले। रंगीबिरंगी पतंगांची सजावट तयारच होती। पतंगाला आकाशी झेप देण्यासाठी मांजा सज्ज होता। दिलखुलास महाजनांनी पतंग सिलेक्ट केला आणि तो उडण्यासाठी सज्ज झाला। महाजनांनी गुलाबी पतंगांची निवड केली आणि त्याला आकाशात पाठवण्यासाठी सज्ज झाले। पतंगोत्सवाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने या ठिकाणी हा उत्सव सर्व देशभर या ठिकाणी आपण साजरा करतो। पतंगोत्सव म्हणजे अतिशय आनंदाचा उत्सव, रंगीबेरंगी पतंगाचा उत्सव। आपण बघतोय की सर्व आकाशामध्ये अगदी रंगीबेरंगी पतंगांनी सर्व आभाळ हे व्यापलं जात आहे। मांजा लावून दोरीला त्या ठिकाणी एकमेकांचे पतंग कापण्याचं काम या ठिकाणी चालतंय। म्हणजे जसं खाली जमिनीवर काम चालतं तसं वरती आकाशात सुद्धा हे कापाकापीचं काम त्या ठिकाणी चाललेलं असतं। तर निश्चित त्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आयुक्त डांगे यांनी मांजाचा ढील दिल्यानंतर महाजनांचा पतंग आकाशात उडू लागला। जळगावहून जकी सोबत धर्मेंद्र, इंडिया अपटक न्यूज मराठी। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।